नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. शिवसेनेचा कोहिनूर हरपला. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन. मनोहर जोशी संकट काळात देखील शिवसेनेसोबत राहिले. उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. आणि मनोहर जोशी हे शिवसेनेसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व होते. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. आता बातम्या सविस्तर. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. आज 23 फेब्रुवारी पहाटे 3:02 हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षाचे होते. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम रुपारेल कॉलेज जवळील त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष सरांवर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती. मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या बुलढाणा आणि हिंगोली दौऱ्यावर आहेत. मात्र मनोहर जोशी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर उद्धव ठाकरे यांचा 2 दिवसांचा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. दुर्दैवी घटना आहे. आता तुम्ही जे विचारलं बरोबर आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, मनोहर जोशी केंद्रीय मंत्री होते. पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते. कोणताही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात. संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेना प्रमुखांसोबत राहिले, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती मेळगाव कारवारच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला, तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवीसुद्धा होते. एकूणच जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत. हे फार मोठं एक दुर्दैव आहे. आणि आज मी नेमका बुलढाण्याला आहे. मी आता निघालोच आहे मुंबईला. लवकरात लवकर मी पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. पण पूर्ण शिवसेनेच्या वतीने, शिवसेना परिवाराच्या वतीने आणि साहजिकच आहे ठाकरे कुटुंबियांच्या वतीने मनोहर जोशीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कारण असे सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते त्याही वेळेला होते, आजही आहेत. म्हणून शिवसेना ही प्रत्येक वेळेला संकटावरती मात करून पुन्हा उभारी घेऊन उभी राहते. पक्षाच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत सर होते आणि आज पक्षाचं अशी घटना आहे पक्षाची की पक्षामध्ये फुटी झाल्या आहेत. त्याच्यानंतर देखील सर आपल्यासोबतच कायम होते. मग ती उणीव कुठेतरी भासेल का शिवसेनेला? मी तुम्हाला म्हटलं ना की ही पहिली फळी. मनोहर जोशी हे शिवसेना नेत्यामधील पहिल्या फळीतले शिवसेना प्रमुखांचे सहकारी आणि त्या सगळ्यांपासून स्फूर्ती घेऊन आजसुद्धा तरुण शिवसैनिक हे काम करत आहेत. आणि त्याचमुळे आपण बघतात की शिवसेनेवरती आत्तासुद्धा संपवण्याचा जरी प्रयत्न केला तरी शिवसेना संपत नाही, उलट ती वाढते. ह्याचं कारण ह्या सर्व तमाम नेत्यांनी जी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष शिवसेना रुजवण्यासाठी वेचली ती आता मुळं धरून पुन्हा शिवसेनेला उभारी देत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, लोकसभेचे अध्यक्ष होते, केंद्रीय मंत्री होते, पण त्याहीपेक्षा ते सच्चे शिवसैनिक होते. व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. संकट काळात देखील ते शिवसेनेसोबत राहिले. एक शिवसैनिक आपल्यातून निघून जात आहेत, हे फार दुर्दैवी आहे. प्रेमानं पंत म्हणायचे. शून्यातून विश्व निर्माण करणारा, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, शिवसेनेसाठी एक आदर्श असं व्यक्तिमत्व. जो मगाशी म्हणालो की शून्यातून त्याने विश्व निर्माण केलं, असे मनोहर जोशी आज आमच्यात राहिले नाहीत. आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शेगावला ही दुःखद बातमी आम्हाला समजली. गेले काही दिवस ते आजारी होते.
त्यांची झुंज सुरू होती, ते झुंजार होते, ते लढवय्ये होते. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासातल्या प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर होते. म्हणजे सीमाप्रश्नी जे आंदोलन झालं मुंबईत आणि ज्यात 69 हुतात्म्यांचं बलिदान झालं, त्यावेळेला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्यासोबत मनोहर जोशी होते. असा हा त्यांचा प्रवास. शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसैनिक म्हणून जगले. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून या देशातली सर्व संसदीय पदांवर त्यांनी काम केलं. म्हणजे नगरसेवक पदापासून नगरसेवक, मुंबईचे महापौर, आमदार, विधान परिषद आणि विधानसभा, विरोधी पक्षनेते विधानसभेतले, मग ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, लोकसभेत गेले, लोकसभेत केंद्रीय मंत्री झाले, लोकसभेचे अध्यक्ष झाले. हा त्यांचा जो प्रवास आहे हा शिवसेनेच्या माध्यमातून झाला आणि ते सदैव शिवसेनेचे ऋणी राहिले. बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. आमच्या सगळ्यांसाठी ते आदर्श होते. सदैव उत्तम वक्ते, उत्तम अभ्यासक, उत्तम वाचन आणि कडवट मराठी अभिमानी आणि यशस्वी उद्योजक. मराठी माणसानं उद्योग व्यवसाय कसा करावा हे त्यांच्याकडून शिकावं, असे आमच्या सगळ्यांचे लाडके मनोहर जोशी आज आमच्यात नाही आहेत. उद्धवजी आणि आम्ही जरी दौऱ्यावर असलो तरी हा दौरा थांबवून आम्ही आता मुंबईकडे प्रयाण करतो आहोत. आज फक्त मराठी माणूस किंवा महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. कारण लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम हे आदर्श काम होतं. ते हाडाचे शिक्षक होते, त्यांना सगळे हेडमास्टर म्हणायचे आणि त्यांनी संसद कशी चालवावी पक्षपात न करता हे त्यांनी त्यावेळेला दाखवून दिलं. मी एक शिवसैनिक म्हणून नेहमी त्यांचा आदर केला. हजारो शिवसैनिक हे त्यांच्यासाठी ते आदर्श होते. आज त्यांची दुपारी 3 वाजता अंत्ययात्रा निघेल. आम्ही सगळे त्यात सहभागी होऊ. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही मनोहर जोशींना आदरांजली वाहिली. शून्यातून विश्व निर्माण करणारे कडवट महाराष्ट्र अभिमानी, अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. अंबादास दानवे यांनी दुःख व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. धक्कादायक आणि दुःखदायक बातमी ही आहे. मनोहर जोशी सर म्हणजे शिवसेना प्रमुखानंतर शिवसेनेत नेतृत्व सगळ्यात मोठं कोणतं होतं ते मनोहर जोशी सरांचं निश्चित होतंच. त्यांच्यातल्या एक शिवसैनिक, नगरसेवक पदापासून तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत एक शिवसैनिक पोहोचू शकतो हे त्यांनी दाखवलं. नुसतं दाखवलं तर त्या जबाबदाऱ्या त्यांनी योग्यरित्या पार पाडल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिस्त, काटेकोरपणा, संघटनेप्रती निष्ठा ही सरांकडून शिकली पाहिजे. कारण जेव्हा सर मुख्यमंत्री असताना त्यांना शिवसेना प्रमुखांनी राजीनामा द्यायला सांगितलं तर साधं त्यांनी रिप्लाय करून, फोन करून विचारलंसुद्धा आणि डायरेक्ट राज्यपालांकडे जाऊन राजीनामा दिला. हे मी का सांगतो की आजच्या काळात पदाला चिकटून राहणं, पदासाठी अनेक पक्ष बदलणारे लोक असताना मनोहर जोशी सरांनी त्यावेळेस एका आदेशाने एक साधा कागद शिवसेना प्रमुख लिहून दिल्यावर राज्यपालाकडे राजीनामा देणारे मनोहर जोशी. खऱ्या अर्थानं आत्ताची जी पिढी आहे राजकारणाची, सगळ्या पक्षाची, फक्त शिवसेनेचीच नाही, याने एक आदर्श घ्यावा. त्यांचा टापटीपणा, त्यांचा वक्तशीरपणा, वेळ पाळण्याची त्यांची पद्धती, एक डिसिप्लिन सरांकडूनच शिकली पाहिजे. मला वाटतं एक शिवसेनेचं, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे. केलं आहे या एक महाराष्ट्राचा एक मराठी बाणा त्यांनी लोकसभेचं अध्यक्ष असताना लोकसभेत आणि दिल्लीमध्ये दाखवून दिला. मग छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल, सावरकरांचा तैलचित्र असेल, अनेक गोष्टी त्यांनी त्या काळात त्यांच्या पुढाकारानं त्या काळात झालेल्या. निश्चित महाराष्ट्राची एक छाप
दिल्लीमध्ये मनोहर जोशी सरांनी मावळणकरांनंतर जर कोणी सोडली असेल तर ती मनोहर जोशी सरांनी दिल्लीतसुद्धा सोडलेली आहेच. सर तुमच्या आणि शिवसैनिक आहे, शिवसैनिकांनी त्यांचा वक्तशीरपणा, टापटीपणा, संघटनेप्रती डेडिकेशन ज्याला म्हणता येईल, शिस्त, ही सरांकडूनच शिकली पाहिजे. तर बिलकुल त्यांचं योगदान आहेच. NCC असेल, त्यांचं कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट असेल, त्या काळात एक छोटे नोकऱ्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांना मिळतच होत्या. आताचा जो मुंबई पुणे रस्ता आहे, जो एक्सप्रेस हायवे सरांच्या काळातला आहे. मग शिवसेना प्रमुखांचं स्वप्न मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असताना त्यांनीच साकार केलेलं आहे. परंतु आताच्या काळातल्या नेतृत्वासारखं त्यांचं नव्हतं. छोट्याशा काही गोष्टी केल्या का मोठा दांडोरा पेटवायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. अनेक काम. मग आता त्या काळात मला तर आठवतं, मी ग्रामीण भागला कार्यकर्ता आहे. झोनबंदी त्या काळात साखर कारखानदारांचं एवढं राज्य होतं की सर्वसामान्य माणसाला पिळवटून टाकायचे. ते झोनबंदी उठवण्याचा निर्णय, साखर कारखान्याची जी झोनबंदी होती त्याच झोनमध्ये, ज्या झोनमध्ये असेल त्याच झोनमध्ये साखर कारखाना, झोनबंदी उठवण्याचा निर्णय मनोहर जोशी सरांनी घेतला. आणि त्यामुळे सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या त्यावेळेस एक ताकद मिळाली. नाही तर हे जे साखर कारखानदार हे तर शेतकऱ्याला पिळून घेत होते. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताचा निर्णयसुद्धा त्यांनी त्यावेळेस घेतलेला आणि अनेक निर्णय त्यांनी त्यावेळेस असे घेतलेले. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनामुळे राज्याचे खूप नुकसान झाले आहे. आमच्या सगळ्यांचे नेते, आमचे आधारस्थान, त्यांच्या नेतृत्वात आम्ही अनेक वर्षे काम केले. ते आमचे सर्वांचे ज्येष्ठ होते, अशी प्रतिक्रिया खासदार अजित गोपछडे यांनी दिली आहे. राज्याची खूप मोठी हानी झालेली आहे. आमच्या सगळ्यांचे नेते, आमच्या सगळ्यांचं आदरस्थान, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्षापासून काम केलं. ते आमचे सगळ्यांचे प्रिन्सिपल, त्यांना आम्ही प्राचार्य म्हणायचो, ते आमच्या राजकारणात ते आमचे प्राचार्य होते. आणि मी आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली की कृपा करून माझ्या स्वागतासाठी आपण वृक्ष आणि गुरुवृक्ष आणू नये. तर हेच आम्ही कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे केलेलं आहे, ते कार्य भविष्यात बाळासाहेबांचा जो हिंदुत्वाचा नारा आहे, तो हिंदुत्वाचा नारा आम्ही ज्वलंत ठेवू आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राचार्य मनोहर जोशीजी यांच्या माध्यमातून निर्माण झालेला प्रत्येक कार्यकर्ता संघटनेसाठी आणि हिंदुत्वासाठी काम करेल, हीच त्यांच्यासाठी मुख्य श्रद्धांजली राहील. मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्रातील रोखटोक आणि सुसंस्कृत राजकारणी हरवला. माझ्यासाठी ते गुरु, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या सोबत मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यासारखा गुरु हा जन्मोजन्मी मिळावा हीच प्रार्थना, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी दिली आहे. सरांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक सुसंस्कृत राजकारण धुरंधर नेता गमावण्याचं दुःख आहे. माझ्यासाठी सर हे गुरु, नेते, मार्गदर्शक, मैत्रीवंत होते. त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मला मिळाली हे मी सौभाग्य समजतो. असा गुरु जन्मोजन्मी लाभो अशी प्रार्थना करतो. मनोहर जोशी हे शिवसेनेचे नेते होते. नगरसेवक ते लोकसभेच्या अध्यक्षपदावर त्यांनी कामे केली आहेत. आम्हाला त्यांचा राजकीय सहवास लाभला. त्यांच्यासोबत मी काम केले आहे. ते गेल्याने शिवसेना पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली त्या काळापासून काम केलेली व्यक्ती, एक शिवसैनिक, मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, महापौर
नंतर विधानसभेचे आमदार, नंतर विधानसभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री, खासदार, लोकसभेचे अध्यक्ष अशा तऱ्हेची सर्व पदं भूषवत असताना एक शिवसेनेचा वेगळा चेहरा देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्चितपणे केला. त्यांच्या आजच्या निधनाबद्दल संपूर्ण शिवसेना आणि संपूर्ण समाज हा हळहळत आहे. वृद्धपकाळामुळे हा घटना घडल्याची निश्चितपणे जाणीव सर्व मंडळींना आहे, पण शिवसेना पक्षाचं निश्चितपणे नुकसान होणार असं तरी माझ्या ठिकाणी भावना आहे. शिवसेना नेते मनोहर जोशी यांची एक माझ्या बाबतीतली आठवण म्हणजे की मी 40 वर्ष काम करत असताना 2006 साली मला शिवसेना प्रमुखाने राजापूर लांजाच्या विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीच्या प्रचाराला शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत शिवसेना नेते मनोहर जोशी तिथे आले होते. तिथं माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकासाठी आम जनतेसमोर त्यांनी विनंती केली होती जाहीर सभेमध्ये की तुम्हाला या ठिकाणी राजन सरके, ढाण्या वाघ या ठिकाणी दिलेला आहे, त्यांना निवडून असं त्याची नम्रपणे विनंती केली. त्यावेळेला त्या सभेमध्ये मी राजापूरची माती कपाळी लावून शपथ घेतली होती की या जनतेशी मी प्रामाणिक राहील आणि त्या पद्धतीने जनतेशी प्रामाणिक झालेली आहे. आठवण मला या ठिकाणी सहवासामध्ये आलेली आहे आणि असं एक चांगलं नेतृत्व आणि आपल्याचं फरक दुःख निश्चितपणे आहे. याकरता माझ्या साळवी परिवारातर्फे, माझ्या शिवसेना पक्षातर्फे त्यांना आदरांजली, श्रद्धांजली वाहतो. हेडमास्तर सारखी त्यांची भूमिका राहिली असून बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ते निष्ठेने सेवा करत राहिले. मला त्यांच्या सोबत काम करायची संधी मिळाली. मी 1986चा शिवसैनिक आहे. ते नेहमी बाळासाहेबांना सांगायचे की विजयला आमदार करायचं. मनोहर जोशी यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी बरीच वर्ष मला माननीय मनोहर जोशी साहेब सरांच्या बरोबर मिळाली. सर म्हणून सर्व शिवसेनेला ते त्यावेळेस परिचित होते. सर म्हटलं की मनोहर जोशी सर. खरं तर हेडमास्टरसारखी त्यांची भूमिका असायची. जेवढे मनोहर जोशी सर शिस्तीचे कडक, तेवढेच आतून मात्र मनोहर जोशी सर कोमल हृदयाचे म्हणून त्यांची होती. खरं तर बाळासाहेबांच्या बरोबर निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी निष्ठा आणि सेवा कायम ठेवलेली. सरांच्या बरोबर मला खूप वर्ष काम करायची संधी मिळाली. कारण मी 1985-86चा शिवसैनिक आणि मी जिल्हा प्रमुख म्हणून 88मध्ये काम केल्यानंतर सरांची पहिली ओळख झाली आणि त्यांच्या अनेक सभा आम्ही घेतल्या. ते नेहमी बाळासाहेबाला म्हणायचे की विजयला आमदार करावं लागेल, असं बाळासाहेबांना नेहमी सर सांगायचे. तर मी म्हटलं सर मला काही आमदार होता येत नाही, कारण माझा जिल्हा गडचिरोली हा रिझर्व आहे शेड्यूल ट्राईबसाठी. तर म्हणे तुला आमदार करणार म्हणजे करणारच, असं ते गमतीनं मला म्हणायचे. आणि त्यांनी मुख्यमंत्री असताना 1988मध्ये मला विधान परिषदेवर आमदार म्हणून बाळासाहेबांच्याकडे त्यांनी माझी शिफारस केली आणि 88ला मी आमदार झालो. परंतु 95ला सरकार आल्यानंतर विजय तुला आमदार होता येत नाही, पण तुला मी मंत्रिपदाचा दर्जा देईल असं ते म्हणाले. आणि त्यावेळेसच्या महामंडळाच्या यादीमध्ये पहिलं नाव, महामंडळाच्या यादीत माझं सगळ्यात वर नाव होतं, 1 नंबरवर. आणि मला वनविकास महामंडळाचा अध्यक्ष 1985 साली सरांनी. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज, शिक्षा पाए अब संस्कार के साथ। डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999.
and 7276055999. Central Provincial School and Junior College.